अनेक जणांचे असे व्हिडिओ सुद्धा येतात जे कदाचित कोल्हापूरचे स्थानिक रहिवासी असतील, तिकडच्या भाषेमध्ये तिकडच्या शैलीमध्ये ते व्हिडिओ करतायत, ते व्हिडिओ चालतायत, तेवढाच एक काहीतरी विरंगुळा म्हणून. मुळात त्या माधुरीला किंवा महादेवीला काय वाटतंय याचा कोणी विचार तरी केलेला आहे का? ती हत्तीण जर दुखापतग्रस्त आहे, तिला वेदना होत आहेत किंवा तिला अनेक व्याधी जडलेल्या आहेत, तिची प्रकृती ठीक नाहीये, तर त्यावर उपचार नको आहेत का? जन आंदोलन उभारून ते हत्तीण इथे आणून करणार काय त्याचं पुढे? अनेक जण म्हणतात इकडेच कशाला ठेवलं, दुसरीकडे नेता आलं असतं, केरळला नेता आलं असतं, कर्नाटकला नेता आलं असतं. न्यायला अनेक ठिकाणं आहेत, पण ते करणार कोण आहे? त्यासाठी येणारा खर्च तो कोण करणार आहे? हे नुसती प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला जन आंदोलन उभारून होत नाही. कारण या जन आंदोलनाचा अनेक जण लाभ स्वतःच्या फायद्यासाठी करताना आपल्याला पाहायला मिळतात. तसे अनेक राजकीय नेते याच्यात उतरले.